दोनवर देखील चालू सामना आपण पाहतोय ओंकार बेशवी वर्सेस मेडलाईन कर्जत। ओंकार बेशवी हा देखील अलिबाग तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील एक नामांकित संघ म्हणून अनेक ठिकाणी बक्षिसास पात्र ठरलेला संघ आहे। तर मेडलाईन कर्जत अर्थात मेडलाईन कर्जत हा देखील एक बलाढ्य संघ म्हणून निश्चितपणे अनेक ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट केलेला संघ आहे। आता मात्र आपण मॅटवरती ही कबड्डी स्पर्धा पाहतोय। मॅटवरील मात्र ही स्पर्धा कोणत्या संघाला या ठिकाणी अर्थात ही रंगदेवता कोणाला साथ देणार हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। ज्याचा खेळ सुंदर तो सुंदर निश्चितपणे आपला उत्तम आणि सर्वोत्तम खेळ या मैदानावर खेळ करणारा खेळाडूच यशस्वी होणार यात तीव्र मात्र शंका नाही आहे। केल्याने होत आहे आधी केल्याची पाहिजे। मित्रांनो प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न केला तरच त्या ठिकाणी आपल्याला यश मात्र मिळणार आहे। राकेश गायकवाड मैदान क्रमांक 1 साठी पाहतोय। अर्थात पोलीस मैदानामध्ये कार्य असणार राकेश गायकवाड एक उत्तम चढाई माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये नामांकन मिळवलेला राकेश गायकवाड या ठिकाणी चढाईसाठी गेला होता। मैदान क्रमांक 1 वर बजरंग रोहापासून ज्ञानेश्वर कोल्हे बजरंग रोहा हा रोहा तालुक्यातील संघ आहे। ज्ञानेश्वर कोल्हे हा पेण तालुक्यातील संघ आहे। जर आपण संपूर्ण कबड्डी स्पर्धेचा विचार केला तर अनेक तालुक्यातून या ठिकाणी अनेक संघ अर्थात दाखल झालेले आहेत। 32ची भाग्यपत्रिका असलेला हा सामना अर्थात ही स्पर्धा मात्र हळूहळू अंतिम क्षणाकडे वळणार आहे। हळूहळू अंतिम टप्प्याकडे वळणार आहे। पाहायचा या संपूर्ण कबड्डी स्पर्धेमध्ये अंतिम विजेता संघ मात्र कोणता ठरतोय आणि निश्चितपणे तीच चढावर ओढ ज्याला म्हटली जाते असाच खेळ मात्र या ठिकाणी सुरू झालेला आहे। निश्चितपणे रसिक मनाला देखील प्रश्न पडावा असा या ठिकाणी खेळ मैदान क्रमांक 1 वर मात्र या ठिकाणी होत असताना पाहतो। पहिल्या चढाईमध्ये 1 गुणासाठी यश प्राप्त केलं होतं राकेश गायकवाडनं, मात्र दुसऱ्या चढाईमध्ये अपयश पत्करावं लागलं। यश आणि अपयश सुख आणि दुःख असं मात्र या ठिकाणी क्षणाक्षणाला आपल्याला पाहायला मिळणार आहे। परंतु दुःखाचे डोंगर सुचल्याशिवाय यशाची हिरवळ मात्र आपल्याला मिळणार नाही हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आणि तसाच खेळ आपण या मैदानावर पाहणार आहोत। कभी खुशी कभी गम प्रत्येक वेळेला यश संपादन होईलच अशाचा भाग नाही आहे, कारण इथे मात्र प्रत्येक खेळाडू प्रत्येक संघ आपला आहे। मैदान क्रमांक 2 वर अटीतटीची लढत अर्थात आधी टक्कर ज्याला म्हटलं जातं असं मैदान क्रमांक 2 वर सामना खेळला जातो ओंकार विश्वास मेडलाईन कर्जत या दोन संघांमध्ये। नक्कीच रसिक प्रेक्षक या कबड्डी स्पर्धेचा पुरेपूर आनंद लुटत असताना आपण पाहतोय। कधी चढाईच्या भूमिकेत कधी पगडीच्या भूमिकेमध्ये आपण त्या ठिकाणी अनेक खेळाडूंना पकडा आणि या ठिकाणी खेळ करत असताना पाहतो। इथे आम्हाला एक मोबाईल सापडलेला आहे, सॅमसंगचा आहे। जर कोणाचा हरवला असेल, हरवला 100% त्याने आपले ओळख पडून या ठिकाणी आपला मोबाईल घेऊन जायचा आहे। आमच्या या ठिकाणी क्रीडामंडळाचे सदस्य हा मोबाईल या ठिकाणी घेऊन आलेले आहेत, त्यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत। विजय ठाकूर यांना हा मोबाईल सापडलेला आहे। जर कोणाचा असेल तर आपण तो ओळख करून घेऊन जायचा आहे। पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतो। मैदान क्रमांक 2 साठी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी जयहमान उच्चाडी बसेस चौडेश्वरी कडसुरे या दोन्ही संघांना आपण तयार राहायचं आहे। मैदान क्रमांक 1 वर बजरंग रोहा वर्सेस ज्ञानेश्वर कोल्हे हा सामना सुरू आहे। मैदान क्रमांक 3 साठी मात्र त्या ठिकाणी भडवती वर्सेस पाटणेश्वर अशा दोन संघांमध्ये मात्र सामना सुरू आहे। भाग्यपत्रिका तयार होताच क्षणी रायगड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थात हाहाकार माजला आणि लक्ष लागले ते आजच्या दिवसाकडे। 3 दिवसीय कबड्डी स्पर्धा जरी असली तरी मुख्य लक्ष अर्थात रायगड जिल्ह्यातील प्रेक्षकांचं मात्र या दिवसासाठी लागलं होतं, कारण प्रत्येकाला इकडे येण्याची ओढ होती आणि ती मात्र आज संपली आणि प्रत्यक्षदर्शी रायगड जिल्ह्यातील अनेक नामवंतांचा खेळ पाहण्याची संधी मिळाली। अर्थात इनडोअर मॅटवरील कबड्डी स्पर्धा 2024च्या माध्यमातून या ठिकाणी आलेला मान्यवर आणि मोठा रसिक प्रेक्षक वर्ग खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने आयोजनाच्या माध्यमातून नियोजनाच्या माध्यमातून ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा पाहतो। पुन्हा एकदा राकेश गायकवाड यशाच्या मार्गाने आपण वळतो। 2 बलाढ्य संघ मात्र एकमेकांसमोर ठरलेले आहेत। हिम्मत पदार्थ मदतीला हिम्मत जर आपल्यामध्ये असेल तर नक्कीच यश देखील आपल्याला मिळणार आहे, कारण कबड्डी खेळ असा हिमतीचा खेळ आहे, हा गमतीचा खेळ नाही आहे। तर खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये हिम्मत ती देखील मैदानावर साजरे करण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे। ताकदीचं शक्तीचं युक्तीचं प्रदर्शन करणारा खेळ म्हणजेच कबड्डी। पुन्हा एकदा एक चांगल्या कबड्डीचं प्रदर्शन अर्थात मैदान क्रमांक 1 वर आपण पाहिलं ते बजरंग रोहा या संघाच्या प्रांगणामध्ये 2 संघ अर्थात जयहमान बजरंग रोहा वर्सेस ज्ञानेश्वर कोल्हे पाहायचं आहे। ज्ञानेश्वर कोल्हे आणि रोहा या 2 गटांमध्ये 5 वर्सेस 1 असा सामना अर्थात राकेश गायकवाड चढाईसाठी येतोय। आता मात्र यश
मिळण्याची अपयश पुन्हा एकदा सराईच्या भूमिकेमध्ये असलेला राकेश गायकवाड त्या ठिकाणी थांबणार की जाणार अर्थात इथे मात्र कारण कबड्डी खेळत असा मी आता सांगतो भगवानी खेळा मित्रांनो गावकरी ते राव करणार नाहीये इथे मात्र संघ शक्तीला खूप महत्व आहे 5 जणांमध्ये या ठिकाणी एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीची आपल्याला पकड पाहायला मिळाली एकटा राकेश गायकवाड काय करणार अशीच या ठिकाणी भूमिका शेवटपर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे सांघिक शक्तीचा खेळ म्हणजेच कबड्डी शक्तीचा खेळ सहनशक्तीचा खेळ युक्तीचा खेळ म्हणजेच कबड्डी अर्थात या मॅचमध्ये स्पर्धेमध्ये आपण पाहतो लक्ष लागले अंतिम सामन्याकडे कालच्या आणि परवाच्या सामन्यामध्ये देखील या ठिकाणी महिला कबड्डी असेल किंवा पंचवर्षीय कबड्डी असेल यातील देखील सेमीफायनल शिल्लक आहे हो कोण नाही टीम कॉन्टॅक्ट जर आमचा जर कोणी घेतला असतं तर आम्ही प्लस एक घेणार अशी भूमिका मात्र या दोन्ही संघांच्या माध्यमातून मैदान क्रमांक 1 वर मात्र मांडली जाते रसिक प्रेक्षक देखील या ठिकाणी खऱ्या अर्थानं निशब्द आहे मैदान क्रमांक 1 साठी अंतिम क्षणाकडे सांगता समारोपाकडे मात्र आपण हळूहळू वळणार आहोत मैदान क्रमांक 2 वर त्या ठिकाणी ओमकार विश्वासेस मिडलाईन कर्जत या दोन संघातील खेळ आपण पाहणार आहोत खरं तर रायगड जिल्ह्यातील प्रो कबड्डी स्टार या ठिकाणी आपला खेळ मात्र करत आहेत पांडवदेवी रायवाडी संघाकडून असेल मिडलाईन संघाकडून असेल तदनंतर आपण उरण संघाकडून असेल मात्र दिमलांग संघाचे या ठिकाणी अमित धुमाळ मात्र सदिच्छा भेट देऊन या कबड्डीला निश्चितपणे परतलेत अनिल पाटील देखील मात्र या ठिकाणी आज अनुपस्थित राहिले असे 5 प्रो कबड्डी स्टार आजच्या या कबड्डीला निश्चितपणे सदिच्छा भेट देण्यासाठी आले केदार लाल असेल सुयोग गायकर असेल मयूर कदम असेल प्रत्यक्षदर्शी या मैदानामध्ये आपण खेळत असताना त्यांना पाहतोय एक मोठा अनुभव आहे मित्रांनो हाच अनुभव इथे देण्याचं कार्य आदरणीय दिलीप शेठ होईल आता छोटम शेठ यांच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येकाला घडलं नाहीतर आजपर्यंत आपण स्वप्नातली प्रो कबड्डी पाहिली होती परंतु प्रत्यक्षदर्शी प्रो कबड्डी खेळण्यासाठी या ठिकाणी आपल्याला संधी दिली ती म्हणजेच आदरणीय दिलीप शेठ होईल यांच्या माध्यमातून म्हणून दिलेल्या संधीचं सोनं करणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे कारण संधी प्रत्येकालाच मिळते अशातला भाग नाहीये मित्रांनो ज्याला संधी मिळते ना तो नशीबवान असतो जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान असतो आणि संधीचं जो सोनं करतो तो खऱ्या अर्थानं विजेता असतो मग या स्पर्धेमधून खऱ्या अर्थानं आपल्याला विजेता संघ बाहेर पडायचा आहे विजयी मात्र प्रत्येकालाच व्हायचा आहे धन्यवाद धन्यवाद सर आपण पाहतोय सामना अगदी दंगलदार स्थितीमध्ये रोहा विरुद्ध कोलवे असा सामना क्रीडांगण क्रमांक 1 वरती सुरू आहे त्यानंतर क्रीडांगण क्रमांक 2 वरती सोंडेश्वरी करसुरे विरुद्ध जर्मन उचंडे आणि 3 वरती नवनीय विरुद्ध मणिवीर धेरड करून घ्यायचा आहे सोंडेश्वरी करसुरे विरुद्ध जर्मन उचंडे आणि नवनीय विरुद्ध मणिवीर धेरड आपण लाईनअप करून घ्यायचा आहे जबरदस्त जंप सूर अप्रतिम लाजवाब डोळ्याचं पानं पिडावा असा जबरदस्त सूर लगावला होता डाईव्ह मारला होता आपण इकडे बघतोय अत्यंत अटीतटीचा सामना आपण बघतोय रोहा संघाने आगेनिश केलेला आहे कोलवे संघाच्या विरुद्ध 6-4 अशा प्रकारे सामना आपण बघतोय परंतु त्याच वेळेला 1 गुणाची कमाई केले या ठिकाणी रायडर आपण जो पाहतो तो म्हणजेच कोलवे संघाचा कोलवे संघाचा रायडर 1 गुणाची कमाई करून आपल्या कोर्टवरती परततोय सर्व चारी संघाने लाईनअप करून घ्यायचं चोंडेश्वरी करसुरे आणि जबरदस्त डिफेन्स अप्रतिम लाजवाब डिफेन्स आपण बघितला त्या ठिकाणी पुन्हा एकदा प्रतीक बैल मारेला प्रयत्न होतो डिफेन्स होतो प्रतीक बैल मारे गोलच्या बाहेर अप्रतिम गुणफलक 18-14 अशा फरकाने मॅच कर्जत संघावरती येथे आक्रमक हल्ला केलेला आहे मनीष यावेळीच मात करण्यात यशस्वी झालेला आहे 15-19 अशा फरकाने मैदान क्रमांक 2 साठी आपण तयार करायचा जय हनुमान उच्चडी वस्त्र चौडेश्वरी काटसुरे दोन्ही संघांना आपण या ठिकाणी एंट्री गेट मध्ये येऊन थांबायचं आहे लक्षात घ्या जय हनुमान उच्चडी वस्त्र चौडेश्वरी काटसुरे आपण त्वरितच या ठिकाणी एंट्री गेट मध्ये येऊन थांबायचं दोन्ही संघ प्लीज मैदान क्रमांक
2 वर मात्र त्या ठिकाणी काटेकी टक्कर एक मापला त्या संघाला मात्र त्या ठिकाणी नामोहरण करण्याचा प्रयत्न अर्थात ओंकार विश्व संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतोय का रसिक प्रेक्षकांना देखील प्रश्न पडावा असा सामना होता मैदान क्रमांक 2 वर त्या ठिकाणी खेळला जातो रायगड जिल्ह्यातील नामांकित खेळाडू अर्थात त्या ठिकाणी कथक संघामध्ये खेळत असताना पाहतोय तर इथे मात्र अनुराग सिंगसारखा खेळाडू जो खऱ्या अर्थाने युवा कबड्डीमध्ये देखील प्रावीण्य मिळवलेला खेळाडू आपल्याकडे प्रतिस्पर्धी संघाला चारिमुंडे चित करण्याच्या उद्देशाने मात्र मैदानावर उतरलेला आहे पाहायचं आहे मैदान क्रमांक 2 वर सामना एक अधिकारी जिल्हा हो हर्ष सामना हे खूप असताना उद्याचे पालन एका बाजूला कुठेतरी अनुराग सिंग देवगती 24 सोलाच्या पक्षाने मॅच 3 गुणांची आघाडी अजून सुद्धा 19 सोलावरती 19 सोलाचा गोल पुढे अर्थात माझ्या क्रमांक 2 वर मात्र अनुराग सिंग अर्थात शाळेच्या सोबत सोबतीचा तालतीला सिंह पावलावर पावलं ठेवतो आत्मविश्वास जागा आहे लाल पाटीतला छावा तू अरे आता मैदान क्रमांक 2 वर सिद्ध करून दाखवले हे ओंकार वेशी सारख्या संघाला जबरदस्त आणि नेतृत्वाचा सामना मात्र मैदान क्रमांक 2 वर थांबलेला आहे संपलेला आहे आणि हा सामना जवळपास आता त्या ठिकाणी ओंकार वेशी या संघात मात्र जिंकले हार्दिक अभिनंदन मित्रांनो रायगड जिल्ह्याची फायनल निवड चाचणीमध्ये मारणारा कर्जत संघ बलाढ्य आणि बलवान संघ होता परंतु त्या संघाला ओंकार वेशवी या संघाने मात केलेली आहे बलाढ्य संघ या संपूर्ण स्पर्धेमधून बाहेर होताना दिसतात आपण त्या ठिकाणी कारानी बाद झाला मातृछाया कोडूस या ठिकाणी बाद झाला त्यानंतर आपण कर्जत हा संघ या स्पर्धेतून बाद होताना आपण बघतोय आदरणीय दिलीप शेठ आता छोटा विनंती असेल आपल्या व्यासपीठाकडे यायचं आहे आपण व्यासपीठात आला बनवायचे आदरणीय दिलीप शेठ आता छोटा शेठ विनंती असेल चला 2 वरती सोनेश्वर कनसुरे विरुद्ध जयमान उचेटे सर आपण सामना संपलेला आहे विनाविलंब आपण किराणा क्रमांक 2 साठी लाईनअप करून घ्यायचा आहे जयमान उचेटे विरुद्ध सोनेश्वरी कनसुरे आपण चला लाईनअप करून घ्यायचा आहे या ठिकाणी संघ एक उपस्थित झालेला आहे संघ उपस्थित होतोय तो म्हणजे नवयुवक मैदान क्रमांक 3 वर देखील संघ उपस्थित आहे रायवाडी वर्सेस पाटणमध्ये या दोन संघांमध्ये 15-15 अशा गुणफलकावर मात्र दोनही संघ त्या ठिकाणी खेळत असताना पाहतो रसिक मनाचा खऱ्या अर्थाने ओढा आपण मैदान क्रमांक 3 वर पाहतोय रायगड जिल्ह्यातील नामांकित संघ एकमेकांसमोर खेळत असताना मैदान क्रमांक 3 चा देखील रिझल्ट कशा पद्धतीने आपल्या हातामध्ये येतं हे देखील पाहण्यासारखं असणार आहे मैदान क्रमांक 2 वर मात्र एक जबरदस्त त्या ठिकाणी खेळ पाहिला ओंकार वेशवीच्या बाजूनं एक मनमोहक खेळ त्या ठिकाणी संपन्न झाला आणि अर्थात विजयश्री ओंकार वेशवी या संघानं त्या ठिकाणी संपन्न केली सहभागी संघ अर्थात कर्जत संघ आपला देखील मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक आभार वेशवी संघाच्या हितचिंतकांच्या चेहऱ्यावरचे हास्य कदाचित या ठिकाणी मोठे हास्य आपल्याला पाहायला मिळतं विजयाचं प्रतीक असणारं हास्य त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं खूप सुंदर चला जय हनुमान उचळे आपला प्रतिस्पर्धी संघ उपस्थित झालेला आहे आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला लवकरात लवकर यायचं आहे विनाविलंब यायचं आहे उचळे संघ आपला प्रतिस्पर्धी संघ उपस्थित झालेला आहे क्रीडांगण क्रमांक 2 वरती आपला सामना आहे आपण लगेच या आदरणीय दिलीप शेठ विनंती असेल आपण व्यासपीठात स्थान बनवायचं आहे आदरणीय दिलीप शेठ आता छोटा शेठ आपण प्लीज या ठिकाणी व्यासपीठात स्थान बनवायचं आहे कारण प्रत्येक सामना तितकाच तुल्यबळ आहे प्रत्येक सामना तितक्याच शक्तीचा आणि युक्तीचा आणि या ठिकाणी शक्तीचा आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रत्येकामध्ये अशीच लढत होणार आहे हे आपण सुरुवातीला जाणलं ज्यावेळेला या ठिकाणी आपण भाग्यपत्रिका तयार केली चालू सामना आपण मैदान क्रमांक 2 साठी पाहायला मिळाला आणि कथक वसित ओंकार वेशवी या सामन्यामध्ये ओंकार वेशवी या संघात 3 गुणांना विजय झाला विजय संघात अभिनंदन पराभव संघाचा आभार या सामन्यामध्ये प्रदीप पैलवारे आपल्याला उत्कृष्ट खेळाडूचं मानांकन दिलं जातोय आपण व्यासपीठावर यायचं आहे प्रदीप पैलवारे आपण तेच असेल चला जय हनुमान उचळे हा संघ उपस्थित झालेला आहे डीजे ला विनंती करतोय आपण रेडी राहायचं त्या ठिकाणी वाट मोठी करून ठेवायची आहे त्या ठिकाणी जे प्रेक्षक आहेत ते थोडंसं बाजूला संघ उपस्थित होते तिकडे थोडे बाजूला थोडंसं इकडे या सर प्रेक्षक थोडं बाजूला तर आपण क्रीडांगण क्रमांक 2 वरती आमंत्रित करतोय डीजे रेडी
देखील या ठिकाणी प्रश्न निर्माण होत आहे. मैदान क्रमांक क्रीडांगण क्रमांक 3 वरती आपण बघणार आहोत. क्रीडांगण क्रमांक 3 वरती पांढरादेवी रायवाडी हा संघ पहिल्या हाफमध्ये आघाडीवरती होता, परंतु दुसऱ्या हाफमध्ये या ठिकाणी पाटणेश्वरने अत्यंत जबरदस्त मुसंडी मारले आणि स्कोर बोर्ड जर आपण बघितला तर 17-15 म्हणजे फक्त 2 गुणांवरती पिछाडीवरती आता मात्र आहे तो म्हणजे शिवशंभू पाटणेश्वर. अलिबाग तालुक्यामधला एक जबरदस्त पांढरादेवी रायवाडी हा संघ 2 गुणांच्या आघाडीवरती जरूर आहे, परंतु सामना अगदी दंगलबाज स्थितीमध्ये रोमहर्षक स्थितीमध्ये क्रीडांगण क्रमांक 3 वरती क्रीडांगण क्रमांक 1 वरती आपण सामना पाहतो. पहिल्या हाफमध्ये सामना थांबलाय 7-5 अशा फरकाने रोहा हा संघ 2 गुणांनी आघाडीवरती आहे. 3 वर त्या ठिकाणी पांढरादेवी रायवाडी वर्सेस पाटणेश्वर हा सामना अंतिम टप्प्यामध्ये मला वाटतं त्या ठिकाणी येतोय. दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते. तर मैदान क्रमांक 2 वर त्या ठिकाणी दोन्ही संघ असे झालेले आहेत. जयधामा उचेडी वर्सेस चौंडेश्वरी कडसुरे हा देखील मित्रांनो मैदान क्रमांक 2 च्या रसिक प्रेक्षकांना एक मोठी मेजवानी त्या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळते, जी जयधामा उचेडी आणि चौंडेश्वरी कडसुरे या दोन संघांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आव्हान संघ आहे तो नाही. तिकडे मैदान क्रमांक 3 वर रसिक मनाला खऱ्या अर्थानं या मैदानावर पाहायला लावणारा सामना म्हणजेच पांढरादेवी रायवाडी वर्सेस पाटणेश्वर या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. खेळ कबड्डीचा तुमच्या आमच्या आवडीचा आणि हीच आवड खऱ्या अर्थानं जोपासण्यासाठी सवड कमवलेला माझा मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग. जिथे कबड्डी तिथे आमचा मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग. अर्थात हा कबड्डीचा प्रवास अविरतपणे सुरू आहे. गेली अनेक वर्ष कबड्डी क्षेत्रामध्ये नावाजलेल्या कबड्डीमध्ये आज देखील आपण उत्तम खेळ करत असताना आपण पाहतो. मैदान क्रमांक 3 वर मात्र रोमांचकारी खेळ, जबरदस्त डिफेन्स, वन हँडेड वन मॅन. पांढरादेवी रायवाडीचे डिफेन्स आपण बघतोय. अँकर होल्ड केला होता आणि अँकर होल्ड जबरदस्त 1 गुण अजून प्राप्त होतो पांढरादेवी रायवाडीला. 18-15 अशा फरकाने सामना आपण तिकडे पाहतोय तो पाटणेश्वर विरुद्ध पांढरादेवी रायवाडी. शिवशंभू पाटणेश्वर विरुद्ध पांढरादेवी रायवाडी हा सामना अगदी अत्यंत रोमांचक स्थितीमध्ये 18-15 अशा फरकाने मॅच जिथे पांढरादेवी रायवाडी संघाचा रायडर रेडवरती येतोय. 3 गुणांची आघाडी आहे. सामना अगदी शेवटच्या क्षणावरती आलेला आहे. मी फायनल कॉल करतोय. नववीवर खिडकी मरिदेव धेरड आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. नववीवर खिडकी आणि मरिदेव धेरड आपण त्वरित लाईनअप करून घ्यायचं आहे. मैदान क्रमांक 3 एक अविस्मरणीय कबड्डी स्पर्धा म्हणून सगळ्यांच्याच चिरकाल स्मरणात राहणारी ही कबड्डी स्पर्धा आहे मित्रांनो. न भूतो न भविष्याती असंच वर्णन नेहमीच आपण या कबड्डी स्पर्धेचं करणार आहोत. भूतकाळात झालेली नाही आणि भविष्य काळात होणार नाही अशी कबड्डी स्पर्धा मात्र आज आपण आजमावत आहोत. आता ही कबड्डी स्पर्धा पाहत आहोत. आदरणीय दिलीप होईल खऱ्या अर्थानं आपण एक मोठी मेजवानी आमच्या मायबाप रसिक प्रेक्षक वर्गाला या ठिकाणी दिली, त्याबद्दल खऱ्या अर्थानं आम्ही मनस्वी आपला धन्यवाद देणार आहोत. रायगड जिल्ह्यातील अनेक मोठा रसिक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी ही कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी आलेला आहे. अनेक या ठिकाणी कबड्डी रसिक प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून ही कबड्डी स्पर्धा मात्र पाहत आहे. आपला संघ या ठिकाणी खेळायला गेलेला आहे. ज्यांना प्रत्यक्ष दिवशी येता आलं नाही ते मात्र रात्रंदिवस या ठिकाणी या कबड्डीसाठी असं फिरले असतात आणि आज मात्र आमच्या संपूर्ण रात्रीमध्ये त्या ठिकाणी कबड्डी स्पर्धा मात्र पाहणार आहे. सामना संपलेला मैदान क्रमांक 3 चा पांढरादेवी रायवाडी वर्सेस पाटणेश्वर या दोन महागलाढ्य संघांमध्ये सामना मात्र मैदान क्रमांक 3 वर संपलेला आहे. चला मैदान क्रमांक 3 वरती नववी व खिडकी आणि मरिदेवी धेरड सामना संपलेला आहे. आपण लगेच लाईनअप करायचं आहे. मरिदेवी धेरड नववी व खिडकी चला त्वरित चला. सामना संपलेला आहे. विनाविलंब आपण लगेच क्रीडांगण क्रमांक 3 वरती यायचं आहे. लाईनअप करून घ्या. आले का दोन्ही संघ? चला एंट्री गेट मध्ये आपण यायचं आहे. मरिदेवी धेरड वर्सेस नववी व खिडकी दोन्ही संघांना आपण लगेचच मैदानाकडे येण्याच्या तयारीत लागा आणि एंट्री गेट मध्ये येऊन थांबा. सामना संपलेला आहे. मैदान क्रमांक 3 चा आदरणीय दिलीप होईल विनंती असेल आपण व्यासपीठाकडे यायचं. अर्थात वरती ग्रामस्थ सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांना सन्मानित करणं हे आपल्या मंडळाचं परम कर्तव्य आहे. अर्थात सर्व वडके ग्रामस्थांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी अनंता भगत, शंकर भगत, विष्णू महादेव, हरिश्चंद्र भगत, जयदास भगत, किशोर भगत, शरद महादेव, श्रीधर भगत, केतन काटकर, हरिश्चंद्र बाजंत्री, गणेश भगत, अतुल भगत, लवेश मात्रे, सनी भगत, सर्वेश भगत आणि ऋतिक भगत असे सर्व कार्यकर्ते तथा या ठिकाणी मंडळ आलेले आहेत आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी आदरणीय दिलीप होईल
आता छोटा शेठ आपणास विनंती करणार आहे. अगदी आजची कबड्डी स्पर्धा सुरू झाल्यापासून आपण जर व्यासपीठ पाहिलं तर सातत्यानं या ठिकाणी अनेकांचे सन्मान सत्कार सोहळ्यामध्ये होत असताना आपण पाहतो. धन्यवाद सर्व वैद्य ग्रामस्थांना, खूप खूप धन्यवाद. आपलं बहुमूल्य प्रेम एक धन्यवादानं आपल्याला या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला घेऊन आलं त्याबद्दल आपल्या मनापासून या ठिकाणी धन्यवाद. या ठिकाणी सर्व उपस्थित नवयुवक खिडकी आपण या आपला प्रतिस्पर्धी संघ उपस्थित झालेला आहे. त्वरित या, लवकर या. मणिदेवी धेरण हा संघ उपस्थित झालेला आहे. नवयुवक खिडकी आपण लगेच या. धन्यवाद. धेरण संघ ॲडव्होकेट कुंदनवाडी धन्यवाद. चला प्रतिस्पर्धी संघ नवयुवक खिडकी आपण का थांबला, आपण एक लगेच लँडर्समध्ये यायचं आहे. एंट्री गेटवर चला. मैदान क्रमांक 3 वर आपल्याला खेळायचं आहे. त्या ठिकाणी मणिदेवी धेरण हा संघ उपस्थित झालेला आहे. नवयुवक खिडकी आपण चला. चालू सामना आपण मैदान क्रमांक 3 साठी पाहिला. पांडवदेवी रायगड बस शिवशंभू पांडेश्वर या सामन्यामध्ये पांडवदेवी रायगड या संघ 4 गुणांना विजय झाला. विजय संघात अभिनंदन. पराभव संघात देखील आभार. पांडेश्वर संघाचा यश पाटील आपण यायचं आहे आणि आपण सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं. यश पाटील पांडेश्वर संघ प्लीज कम. क्रीडागट क्रमांक 1 मध्ये आपण सामना पाहतो जेथे रोहा संघाने 16-5 अशा प्रकारे सामना अगदी आपल्या खिशामध्ये टाकण्याच्या अगदी तयारीत आहे. कारण लीड भरपूर घेतलेला आहे. सेकंड हाफचा गेम सुरू झाला आणि त्यामुळे 16-5 अशा प्रकारे रोहा संघ या ठिकाणी आगेकूच करतोय. बजरंग रोहा विरुद्ध नॉलेश्वर कोल्हे हा सामना आपण क्रीडांगण क्रमांक 1 वरती पाहत आहात. चला, खिडकी संघ अजून सुद्धा उपस्थित नाही आहे. निर्देश टाकी आपला संघ उपस्थित करायचा आहे. पुन्हा एकदा स्वदेशी जगराला हार्दिक स्वागत. मैदान क्रमांक 1 मैदान क्रमांक 3 वर नवयुवक खिडकी संघ सर या ठिकाणी यश पाटील आलेला आहे. त्याला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचा. मी जयवंत साळुंक्यांना विनंती करतोय की यश पाटील या खेळाडूला आपण सन्मानित करायचं आहे. चला, नवयुवक खिडकी हा संघ अजून सुद्धा उपस्थित नाहीये. मणिदेवी धेरण आपली वाट बघतोय. आपण त्वरित चला, लवकर चला. नवयुवक खिडकी चला लवकर. नवयुवक खिडकी संघ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. संजय सर घ्या प्लीज एंट्री द्या. तर आपण पाहतो या क्रीडांगण क्रमांक क्रीडांगण क्रमांक 3 वरती आपण आमंत्रित करणार आहोत. या ठिकाणी संघ जे 2 मलाठी संघ दुसऱ्या फेरीमध्ये लढत देण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि त्यामध्ये ही लढत आपण क्रीडांगण क्रमांक 3 वरती घेतोय. 3 वरती जे प्रेक्षक आहेत 3 वरती जे प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया बाजूला व्हायचं आहे. तिथून दोन्ही संघ येणार नाहीत. रस्ता मोकळा करून घ्यायचा आहे. 3 वरच्या सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय त्या बाजूला प्रेक्षक जर आहेत ते सुद्धा चला. तिथले प्रतिनिधी 3 नंबर वरती जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय आपण संघाला वाट द्यायची आहे. या संघ ठिकाणी येतोय. संघ उपस्थित होणार आहे. मी आमंत्रित करतोय क्रीडांगण क्रमांक 3 वरती नवयुवक खिडकी डीजे
माझ्या दिवसाचा देखील तोच अनुभव त्या ठिकाणी होता. आज मात्र मैदान क्रमांक 1, 2, 3 असेल तीनही मैदान या ठिकाणी कथाकथ रसिक प्रेक्षकांच्या वतीनं अर्थात गर्दीनं मात्र भरलेले आहे. तीच गर्दी अजून देखील आपण पाहतोय, कारण आता आपण पाहतोय सकाळचे 4:23 झालेले आहे. रसिक प्रेक्षकांचा तोच कायम आणि उदंड प्रतिसाद आपल्याला आता देखील पाहायला मिळतो. चला, मैदान क्रमांक 2 वर चालू सामना जहामान उचडे वसे चौंडेश्वरी कडसले हा सामना सुरू आहे. मैदान क्रमांक 1 वर बजरंग रोहा वसे ज्ञानेश्वर कोल्हे हा सामना सुरू आहे. मैदान क्रमांक 3 साठी मध्य देणार वसे नवय खडकी हा सामना सुरू आहे. अर्थात हे तीनही सामने 1 वरील असेल, 2 वरील असेल आणि 3 वरील असेल. हे दुसऱ्या फेरीतील शेवटचे सामने आहेत. अंकुरगड दुसऱ्या फेरीतील शेवटचे सामने आहेत. लक्षात घ्या. त्यानंतर मात्र तिसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे. 32 ची भाग्यपत्रिका या ठिकाणी तयार झाली आणि कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली. पहिली फेरी संपुष्टात आली. दुसऱ्या फेरीचा प्रारंभ झाला. दुसऱ्या फेरीतील शेवटचे सामने मैदानावर आपण खेळत असताना पाहतोय. दुसऱ्या फेरीच्या नंतर लगेचच त्या ठिकाणी तिसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे. अशी या ठिकाणी मित्रांनो प्रत्येक संघाबरोबर पुढे जाण्यासाठी खेळावं लागत आहे. म्हणजेच प्रत्येकाबरोबर टक्कर देण्यासाठी आपल्याला आपली तयारी करावी लागत असते आणि ह्याच तयारीच्या माध्यमातून या ठिकाणी अंतिम जेतेपदापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. कोणतीही गोष्ट सोपी नसते. प्रत्येक गोष्टीसाठी प्रयत्न करावे लागत असतात आणि प्रतिस्पर्धी संघाबरोबर झुंज द्यावी लागत असते. कडव्या झुंज आपण अनेक ठिकाणी या मैदानावर पाहिल्या. अर्थात प्रत्यक्षाची टक्कर देत असताना त्या खेळाडूचा अनुभव मात्र वेगळा असतो. या अनुभवातूनच खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडू शिकत असतो, कारण अनुभव हाच खऱ्या अर्थानं गुरु असतो. अनेक प्रो कबड्डी स्टार या ठिकाणी खेळत असताना पाहिलं की मोठ्या कबड्डीची त्याला सवय होती. मोठ्या कबड्डीचा त्या ठिकाणी सराव होता आणि त्याचा फायदा मात्र या ठिकाणी ते खेळाडू घेणार का हे देखील प्रत्यक्ष या ठिकाणी पाहणार आहोत. मैदान क्रमांक 2 साठी निखिल शिंदे युवा कबड्डी मध्ये खऱ्या अर्थानं आपला परफॉर्मन्स मांडलेला खेळाडू आज मात्र आपण पाहणार आहोत. रायगड जिल्ह्यातील अनेक नामांकित कबड्डी स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किंवा ज्या खेळाडूंना अनेक वेळेला मिळवला असा निखिल शिंदे मैदान क्रमांक 2 वर आपण खेळायला पाहतोय. नक्कीच संजय भाई, आपण काय मस्त बोललात, पण मी नेहमीच बोलतो प्रत्येक गोष्टीची वेळ असते ती तेव्हाच कळायला हवी आणि वेळ गेल्यानंतर त्याची किंमत मिळायला हवी. हिंमत की किंमत, आणि किंमत किती येते 1,25,000. हिंमत करेल त्याला किंमत नक्कीच मिळेल. आणि कबड्डीचा खेळ म्हणजे हिमतीचा खेळ आहे. त्याला खूप स्ट्रेंथ लागतं, ताकद लागतं आणि माइंड गेम आहे हा. खास करून आपण एका क्षणामध्ये कशा पद्धतीनं पकडली पाहिजे, कशा क्षणामध्ये आपण सर्व्हिस टाकून चढाई करतो त्या टायमाला सर्वांवरती नजर ठेवून आपण ताकदीने आपल्या लक्ष्मीजवळ यावं लागतं. हे आपण या ठिकाणी पाहायला मिळालं. तर भरपूर आनंद येतोय, कारण आताही सकाळची 4:25 झालेली आणि एवढा उत्साह आपण पाहतो कबड्डीच्या माध्यमातून.